रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। त्यांचं सामाजिक न्यायासाठीचं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे ते मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे। या आंदोलनाला ऑल इंडिया पॅंथर सेनेचा कायम पाठिंबा राहिलेला आहे। त्या ठिकाणी शिवी दिल्याच्या नावाखाली खोटा नेरेटिव्ह बनवून सत्ताधारी पक्षांनी काही मुंबईमध्ये बॅनर लावलेले आहेत। मुख्यमंत्र्याचा फोटो असल्याचे बॅनर आहेत आणि मुख्यमंत्र्याचं त्याच्यावरती एक वाक्य सुद्धा लावलेलं आहे। तर त्या बॅनरवरून याचा अर्थ असा होतो की मुंबईमध्ये या आंदोलनाला न्याय देण्याच्या भूमिकेत सरकार नाही, तर त्या आंदोलनाला चिरडवण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे मी या माध्यमातून सरकारला आव्हान करतोय की तुमचं सरकार म्हणून अस्तित्व आहे, म्हणून आंदोलनं निघतात, त्या आंदोलनाचं स्वागत करा आणि त्यांच्या मागणीवरती भूमिका घ्या। बॅनरबाजी करून आंदोलन चिरडवण्याचा एक नवा खेळ करण्यापेक्षा त्या ठिकाणी चर्चा करा, असं सुद्धा सरकारला आम्ही आव्हान करतोय। चर्चेसाठी जे शिष्टमंडळ त्यांनी नेमलं होतं ते शिष्टमंडळ सुद्धा अचानक रद्द झालेलं आहे। त्याच्यामुळे मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास किंवा आंदोलनस्थळी या आंदोलकांसोबत दगाफटका करणार आहेत का, असा सुद्धा या ठिकाणाहून आम्ही प्रश्न विचारतोय। आणि हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी अनेक एलिमेंट्स त्यांनी उभा केले। थिल्लरपणा करणारे लक्ष्मण हाके असतील, कोर्टाच्या माध्यमातून परवानगी रोखण्याचा प्रयत्न केला। महिना 2-2 महिने तिथं आंदोलनं होत असताना मनोज जरांगेच्याच आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी का? कोर्टाला सुद्धा सरकार त्या ठिकाणी दबाव आणतंय का किंवा खोटी असणारी IBचे रिपोर्ट देतंय का आणि त्यातून कोर्टाची दिशाभूल करतंय का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। त्याच्यामुळे गावागावातील मराठा समाज या आंदोलनासाठी निघालेला आहे। सरकारने ते आंदोलन चिरडू नये, त्यांना व्यापक परमिशन द्यावी आणि वेगवेगळे लोक जे अंगावर घालून महाराष्ट्रामध्ये जो मीडिया ट्रायल करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो तात्काळ थांबवावा। त्यांच्या पक्षांनी रितसर पक्षांनी पत्र काढून त्यांच्या प्रवक्त्यांना जीव हासडण्याची भाषा असेल, त्या ठिकाणी दगडफेकीची दंगलीची भाषा असेल ती वापरू नये, असं सुद्धा पत्र प्रदेशाध्यक्षांनी काढावं, अशी सुद्धा या माध्यमातून आम्ही आव्हान करतोय। आणि हे आंदोलन सुरू होताच मी स्वतः या मनोज जरांगे यांना भेटणार आहे। नाही, ते चुकीचं आहे। गणपतीचा सणाचा आणि आंदोलनाचा काही संबंध नाहीये। आम्ही सगळ्या सोशल मीडियावरती बारकाईने लक्ष देऊन आहेत। परवा दिवशी सुद्धा लक्ष्मण हाकेंनी गेवराईमध्ये गोंधळ घातल्यानंतर सगळ्यात आधी माझी प्रतिक्रिया त्या ठिकाणी येऊन सरकारलाच आम्ही या ठिकाणी सतर्क राहण्यासाठी आव्हान केलं आणि त्याच्यामध्ये जे त्यांना लक्ष्मण हाकेकडून घरवायचं होतं ते आमच्या भूमिकेमुळे रोखलं गेलंय। आता आमचं सुद्धा सोशल मीडियात बारीक लक्ष आहे, जर थागाफटका झाला तर पॅंथर म्हणून आम्ही आंदोलकाच्या पाठीशी ठामपणे उभा राहू।